गुड मॉर्निंग स्टुडंट. झटपट इंग्रजी वाचनाचा आज आपला 20वा दिवस. काल आपण ए या स्वराचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आवाजाचे 4 प्रकारे आपण एचा आवाज आपण पाहिला. एचा एक आवाज ॲ होता, एचा एक आवाज आ, दुसरा अ आणि ए. असे आपण 4 प्रकार पाहिले. ॲ, आ, अ आणि ए. ए या एकाच स्वराचे 4 प्रकारे वाचन कसं केलं जातं हे आपण कालच्या तासात पाहिले. आज आपण पाहणार आहोत ई या स्वराचा दुसरा आवाज. ईचं नाव ई आणि त्याचा आवाज पाहिला होता ई. आज आपण ईचा अ हा आवाज पाहणार आहोत. ई हा स्वर अ या आवाजाने कधी वाचायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नीट लक्षात घ्या, हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत, तरच तुम्हाला झटपट इंग्रजी वाचन करता येणार आहे. तर आपण उदाहरण पाहूया. पर्क काय वाचायचं याला? इला अच वाचायचा. पर्क असा शब्द हा वाचायचा आहे. आता पाहूया दुसरा. जर्म. हर्ड. हर्डचा अर्थ काय होतो? कळप. मेंढ्यांचा, शेळ्यांचा जो कळप असतो ना त्याला कळप असं म्हणतात. जर्मचा अर्थ होतो जंतू. टीव्ही मध्ये जाहिरात पाहतात ना, सगळे जर्म नायनाट करणारी काही औषध असतात, तो जर्म. पुढे पहा. पर. ओव्हर. 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 क्रिकेटमध्ये जी ओव्हर टाकली जाते बॉलिंगची, षटक, ती ओव्हर. क्लर्क कारकून. हर. नर. पर्च. वर्क. टर्म्स. टर्म्स म्हणजे अटी पण होऊ शकतात आणि सत्र. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म जे म्हणतो ना आपण, किंवा टर्म्स अँड कंडिशन्स, त्याच्यामध्ये असणारा टर्म्स. वर्क. फर्म. वर्जन. हे शब्द आहेत ईचा अ हा आवाज असणारे हे सगळे शब्द आहेत. हे सगळे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्याचा वाचन अ या उच्चाराने या सगळ्या शब्दांचं वाचन करायचं आहे आणि शक्यतो पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर ईचा आपण तिसरा आवाज पाहणार आहोत. तर चला तर जाऊया मग ईच्या तिसऱ्या आवाजाकडे. काय आहे ईचा हा तिसरा आवाज? ई. ईचा तिसरा आवाज ई म्हणजेच त्याचं नाव. आता कुठं कुठं वाचतो आपण ते? झिरो. एकदम बरोबर. हिरो. लक्षात दिले तिथेच. पहा, हा शब्द सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा गेलेला आहे. की. ड्यू. हा शब्द क्रिकेटमध्ये आपण ऐकायला मिळतो बऱ्याच वेळेस. ड्यू. मैदानामध्ये ड्यू पडलं म्हणजे द. टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये आपण जे पाहतो
त्या न्यूज, न्यूज. त्याच्यानंतर जीन, स्यू, फ्यू, न्यू, व्यू, स्क्यू, च्यू, च्यू चावणी, च्यू, च्युइंगम खाता ना, माहिती मला. ब्र्यू, ज्यू, ब्र्यू, क्र्यू, स्क्रू, ब्लू. हे सगळे शब्द ईचा तिसरा आवाज असणारे शब्द आहेत. रिप्लाय, रिलाय. ओके, असे शब्द ईच्या तिसऱ्या आवाजाचे सगळे शब्द हे आहेत. हा झाला ईचा दुसरा आणि तिसरा आवाज. पहिला आवाज आपण अगोदरच पाहिलेला आहे. तर लक्षात आलं, नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि कशा प्रकारे ई या उच्चाराने हे शब्द वाचायचे हे सगळं लक्षात घ्या. शब्द लिहून घ्यायचे आणि त्या प्रकारे हे शब्द वाचण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता आपण जाणार आहोत आय या स्वराचा दुसरा आवाज. दोन स्वर आपण घेतले म्हणजे जेणेकरून काल आपण याचेच 3 आवाज पाहिल्यामुळे काल दुसरा आपण स्वर घेतला नाही. आपण आयचा आज दुसरा आवाज पाहणार आहोत. आयचा पहिला आवाज आपण ई हा पाहिला, पण आयचा आज आपण अ हा आवाज पाहणार आहोत. आयचा सुद्धा अ हा आवाज काही काही शब्दांमध्ये येतो. ते शब्द आपल्याला पाहायचे आणि पाठ करायचे. पा, बर पक्षी, गर मुलगी, डर फन, पा. हा शब्द बऱ्याच वेळेस इव्हिल असा वाचला जातो. त्याला इव्हल म्हणायचं. इव्हल काय म्हणायचं? इव्हल. त्याच्यानंतर तुम्ही मुलं आपल्याला जे शिक्षक शिकवतात त्यांना कोणता शब्द वापरता? येस, सर, सर. रोहन, स्टर. स्टर म्हणजे काय? ग्लास घेतला, दूध त्याच्यात टाकले आणि वरून आपण साखर टाकली आणि चमच्याने काय केलं? ढवळलं. हा, ढवळणे म्हणजे स्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर शर्ट. स्किर्ट नाही, स्कर्ट. मुली वापरतात त्याला स्कर्ट म्हणतात. त्याच्यानंतर क्रमांक दर्शक शब्द या थर्ड, थर्स्ट तहान लागणे हा एक क्रमांक दर्शक शब्द. फर्स्ट, चर्प, बर्च, बर्थ, बर्थडे त्याच्यातला बर्थ.
12 आणि पर हे शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आयचा दुसरा आवाज कोणता? अ. बर्ड, गर्ल, डर्ट, फर, इबल, सर, रुअन, स्टर, शर्ट, स्कर्ट, थर्ड, थर्स्ट, फर्स्ट, चर, बर्च, बर्थ, 12, फर. हे शब्द सगळे तुम्ही लिहून घ्यायचे आणि त्या पद्धतीनेच वाचन करायचे. त्याच्यापुढे त्याचे उच्चार लिहायचे आहेत आणि पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण पाहणार आहोत आयचा तिसरा आवाज. आयचा तिसरा आवाज काय आहे? आई किंवा आय म्हणतो आपण त्याला, नाव जे आहे ते. हा चौथा आवाज, सॉरी तिसरा आवाज आहे आयचा. तो आपण पाहणार आहोत. पाहूया मग आता काही शब्द आणि त्या शब्दांचं वाचन करूया. वाचन केल्यानंतर तुम्ही ते लेखन करायचे आणि ते पाठ पण करायचे आहेत. शब्द पहा. वाईल्ड. काय? वाईल्ड. वला आय जोडला, वाईल्ड. फाईन. आइडिया. टाइनी. काइंड. बाइंड. माइंड. हाइंड. आइरिश. आइटम. tidy. blind. child. climb. grind. smile. time. climb. हे शब्द आपण आयचे पाहिलेले आहेत. शब्द पहा. वाईल्ड, फाईंड, आयडिया, टाइनी, काइंड, बाइंड, माइंड, हाइंड, आयरिस, आइटम, डायरी, ब्लाइंड, चाइल्ड, क्लाइंब, ग्राइंड, स्माइल, टायर, क्लाइंट. ठीक आहे. हे शब्द पण तुम्ही लिहून घ्यायचे आणि याच पद्धतीने त्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण ई चे 2 आवाज आणि आय चे अजून जास्तीचे 2 आवाज हे पाहिले. उद्याच्या तासात आपण ओ चा दुसरा आवाज पाहणार आहोत आणि यू चा एक दुसरा आवाज आपण पाहणार आहोत. ओ चे दुसरे 2 आवाज आणि यू चे पण 2 आवाज. ठीक आहे. तर आतापर्यंत सर्व तुम्हाला समजलेलं असेल. होप सो. लवकरच आपण झटपट इंग्रजी वाचनाच्या पूर्णत्वाकडे जाणार आहोत आणि सगळे व्हिडिओज आपले कंप्लीट झाल्याच्या नंतर सगळे व्हिडिओ परत एकदा पहिल्यापासून आपण जर सलग पाहिले तर निश्चितपणे इंग्रजी वाचनाला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही पहा, तुमच्या मित्रांनाही ते व्हिडिओ सेंड करा, शेअर करा, पाहायला लावा, सराव करायला लावा. आणि जर तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी अजूनही अद्याप एम टू स्कॉलर हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर निश्चितपणे तो चॅनल सबस्क्राईब करायला लावा. या इंग्रजी वाचनाच्या व्हिडिओबरोबरच इतरही तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळतील. अगदी मराठी ग्रामर असेल, इंग्रजी ग्रामर असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही कादंबऱ्यांचं वाचन असेल. याशिवाय ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या भेटी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन किल्ल्याचा संपूर्ण व्ह्यू, त्या ठिकाणची सगळी स्थळं तुम्हाला दाखवून त्या ठिकाणचा इतिहास तुम्हाला त्याच्यामधून पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल, नव्हे कराच. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.